आज आपण पाहणार आहोत भज्जी कशी करायची. चला तर मग बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे तर मी घेतलेले आहे तुरी, वटाणे, शेंगदाणे आणि हरभरे. एक एक ग्लास एक एक वाटी आहेत. ह्याच्यासाठी बेसन, मेथीची भाजी कट करून धुवून घेतली आहे, कांद्याची पात हे बारीक चिरून घेतली आहे आणि अद्रकाचं पेस्ट, लसणाचं पेस्ट मिक्स आहे. फोडणीसाठी जिरे, तेल, हळद, तिखट, मीठ सर्व साहित्य आहे. इथं पातेलं ठेवलं आहे. थोडंसं आम्हाला जास्तच भज्जी करायची आहे. आम्हाला खूप आवडते आणि कोणाला द्यायला घ्यायला पण लागते. इथे हे गरम करायला पातेलं ठेवलं आहे आणि आता टाकत आहे त्याच्यामध्ये मी तेल. हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे, मोहरी. तेल तापायला थोडंसं आपल्याला 1-2 मिनटं तरी लागणार आहेत. एकदा चेक करून बघितलं मी, तेल तापलेलं आहे. त्यात टाकले आहे जिरे, मोहरी. आता टाकत आहे लसण आणि अद्रकाचं पेस्ट. ह्याला आता हे व्यवस्थित हलवून लालसर झाल्यानंतर मी आता टाकलेलं आहे यामध्ये मेथी धुवून चिरून स्वच्छ केलेली होती. मेथी टाकली आहे. आता टाकणार आहे कांद्याची पात. ही फोडणीमध्ये टाकलं म्हणजे एकजीव होतं आणि टेस्ट पण खूप भारी लागते. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आता टाकत आहे कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर नंतर टाकणार आहे. आता टाकायचं आहे आपल्याला कलर येण्यासाठी हळद, लाल तिखट चवीनुसार. ही जास्त भज्जी करायची म्हणून मी 1 वाटी टाकत आहे पूर्ण, तरी पण मोजूनच टाकत आहे. हे साधारण 8 चमच आहे. त्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे छान खमंग असं वास येत आहे. पाहू शकता हे पूर्ण कांद्याची पात, मेथीची भाजी सगळं आता टाकत आहे. सगळे आपण हे उकडून घेतलेले शेंगदाणे, हरभरे, वटाणे, तुरी. जेवढं आपल्याला प्रमाण पाहिजे तेवढं आपण घ्यायचं. 1-1 वाटी पण घेऊ शकता, 1-1 ग्लास पण घेऊ शकता, छोट्या वाटीने सुद्धा आपण घेऊ शकता. आपल्याला कमी जास्त भज्जी करायची आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. आणि आता टाकणार आहे चिंचेचं पाणी. हे आंबटपणा येण्यासाठी. भज्जी हे खास आंबटच असते. आंबट तिखट छान जर झाली तरच भज्जी आपल्याला खावीशी वाटते. मी जास्तच थोडंसं आंबट टाकलं आहे. चवीनुसार मीठ. ह्याला आता 1-2 मिनटं आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे. पाहू शकता खूप छान कलर पण आलेला आहे आणि ही अशी उकळी फुटली आहे. आता टाकायचं आहे बेसन आणि गाठ होऊ नये यासाठी मी बेसन हे लाटण्यानेच फिरवते, कारण एकजीव होतं आणि एकसुद्धा गाठ होत नाही आणि झटकीपट 1च मिनटात आपल्याला हलवायला सोपं पडतं. पळी घेतल्यानंतर गाठी होतात आणि त्याला परत फिरवत बसावं लागतं. हे पाहू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित फिरवता येत आहे. एकसुद्धा गाठ झाली नाही. पाहू शकता. आणि काही जण हे बेसन पाण्यामध्ये भिजवून टाकतात, पण मी वरूनच टाकते कारण मला अशीच भज्जी आवडते. आणि ह्याला आता आपण झाकून ठेवून 1-5 मिनिटांनी पळी फिरवत राहायची आहे. वरून टाकली आहे मी कोथिंबीर आणि कमीत कमी ह्याला 20 ते 25 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. खूप छान कलर आलेला आहे. आत्ताच खाऊस वाटत आहे भज्जी, पण झटकीपट 1-25 मिनटानंतर आपल्याला खाता येईल भज्जी. हे पाहू शकता भज्जी शिजली आहे. गरम गरम पातळ भाकरी केली आहे आणि वरून तडका. चला तर मग भज्जी तयार आहे आपली.